ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलंय असं महत्त्वाचं विधान आंबेडकरांनी केलं। लोकसभेत मराठा समाजाचे 33 खासदार निवडून गेले असंही आंबेडकरांनी म्हटलंय। विधानसभेत 100 ओबीसी आमदार निवडून आले पाहिजे असं महत्त्वाचं विधान आंबेडकरांनी केलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला जो राजकीय पक्ष विरोध करेल तो राजकीय पक्ष आपला असं टार्गेट ओबीसींचं असलं पाहिजे असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे। ओबीसींचं धोक्यात आलेलं आहे, एससी एसटीचं नाही। मी मगाशी जसं म्हटलं की मागच्या लोकसभेमध्ये 31 मराठा समाजाचे असणारे खासदार निवडून गेलेत ही असणारी परिस्थिती आहे। आणि आत्ता आपल्याला असणारं दिसतंय की शरद पवारांचं वक्तव्य आहे की 225 समाजाचे उमेदवार निवडून येतील, ही माझ्या अंदाजानं धोक्याची घंटी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।